नमस्कार मित्रांनो, अजित पवार यांचा अपघात की घातपात हा प्रश्न काही वेळासाठी उभ्या महाराष्ट्राला आणि भारतालाही पडला. ममता बॅनर्जी यांनी तशी शंका बोलूनही दाखवली. परंतु त्याच वेळी शरद पवारांनी एक व्हिडिओ टाकला आणि या गोष्टीचं राजकारण करू नका असं सांगितलं आणि याबद्दलच्या सगळ्या चर्चा तिथेच थांबल्या. परंतु खरंच अजितदादांचा घातपात झालाय का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, त्याचा याला काही संदर्भ आहे का? पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोप या गोष्टींचा याच्याशी काही संबंध आहे का? आणि हा खरंच अपघात आहे की घातपात आहे, याबद्दल आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि ते प्रश्न आम्ही नव्हे तर खुद्द अजितदादांचे चाहते आपण ज्यांना म्हणू शकतो, ज्यांना अजितदादांनी राजकारणात आणलं आणि अजितदादांसाठी कुणालाही अंगावरती घेण्याची तयारी ठेवणारे अमोल मिटकरी यांनी ट्विट करून आता सगळी खळबळ उडवलेली आहे. नेमकं काय झालंय तेच आपल्याला बघायचंय आत्ताच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, 66 वर्ष 6 महिने 6 दिवस असं वय असलेले 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार हे खरं तर महाराष्ट्रामध्ये बेधडक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध होते. आणि जितके ते मिश्किल बोलण्यासाठी प्रसिद्ध होते, त्याहून जास्त ते प्रसिद्ध होते त्यांच्या कामासाठी. सकाळी उठून लवकर कामाला लागणे, अधिकाऱ्यांना जाब विचारणे, प्रशासनावरती वचक निर्माण करणे आणि एकूणच ज्या माणसाची ओळख कामाचा माणूस झाली असे हे अजित पवार. खरं तर अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं होण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो प्रयत्न कौटुंबिक पर्यायाने का होईना किंवा राजकीय दबाव तंत्राने की होईना अजित पवारांना माघार घ्यावी लागली. परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत वेगळी शिवसेना आपल्या खिशात घातली आणि मुख्यमंत्रीपदी बसले. आणि त्याच मार्गावरती पाय ठेवत अजितदादांनी सुद्धा राष्ट्रवादी पासून वेगळे झाले आणि स्वतःची एक स्वतंत्र राष्ट्रवादी त्यांना मिळाली. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह हे सगळं अजितदादांना मिळालं. परंतु हे सगळं झालेलं असताना अजितदादांचा एक अपघाती मृत्यू झाला आणि सगळ्या उभ्या महाराष्ट्रामध्ये शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली. आता यापर्यंत हा अपघात आहे यावर सामान्य माणूस विश्वास ठेवायला तयार झालेला होता. परंतु इकडे अग्नी दिला आणि लागलीच सुनेत्रा पवार या मुंबईला पोहोचल्या आपल्या मुलासोबत. त्याच दिवशी पार्थ पवार यांना राज्यसभा देण्यात येणार अशा घोषणा व्हायला लागल्या. अजितदादांसोबत इतकी वर्ष काम करणारी जी त्यांचे सहकारी होते, त्यांनी सुद्धा पूर्ण एक दिवस शांतता ठेवली नाही. राष्ट्रवादीच्या बैठका झाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका झाल्या आणि लागलीच दुसऱ्या दिवशी राख थंड होण्याच्या आधी, राख सावडण्याच्या आधी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. आणि या सगळ्यांमधून काही प्रश्न उपस्थित होत आहेत, एवढी घाई का? आणि अर्थात त्याचं उत्तर काय येत आहे, काहीतरी कारण असावं. मग शरद पवार राष्ट्रवादी ताब्यात घेणार होते हे कारण आहे का? देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे आमदार फोडणार होते हे कारण आहे का? किंवा सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्रीपदी आणि पक्षाच्या नेतेपदी नाही झाल्या तर सगळे आमदार फुटणार होते का? किंवा सुनेत्रा पवारांऐवजी दुसरंच कुणाला उपमुख्यमंत्री पद पाहिजे होतं आणि त्यासाठी लॉबिंग चालू होती का? अशा असंख्य प्रश्न निर्माण झाले. आणि या प्रश्नांमध्ये एक प्रश्न दबला, तो म्हणजे अजितदादांचा खरंच अपघात झाला का? आणि आता अजितदादांचेच आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि ते प्रश्न अत्यंत व्यवस्थित आहेत, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पहिली बातमी ही होती, अजितदादांसहित 6 जणांचा या अपघातात मृत्यू. मग नंतर 5 जणांच्या डेड बॉडी कशा मिळाल्या?
विमानामध्ये किती लोक बसलेले हे आधीच माहिती असतं. मग नेमकं त्यावेळेस तिथे काय घडलं, 6 जणांऐवजी 5च जण कसे झाले, मग पहिल्यांदा बातमी देण्यात चुकली होती तर ती कशी काय चुकलं होतं, आणि जर 5च जण असतील तर 6 जण कसं काय सांगितलं गेलं, आणि जर 6 जण असतील तर 6वा व्यक्ती कुठे गेला, हा मोठा प्रश्न अमोल मिटकरी यांनी आता उपस्थित केलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजितदादा हे किती लोकांचं काम घेऊन निघालेले होते हे दाखवण्यासाठी कागदांचा मोठा ढिगारा त्या विमानाच्या बाजूला दाखवण्यात आला. परंतु एकदम भोळसट माणसालाही कळेल, उभा माणूस जर जळून खाक झालाय तर कागद वाचले कसे, हे कागद का नाही जळाले, आणि हे कागद विमानाचा स्फोट झाल्या किती उंच उडालेले असतील तरी मग ते एकाच ठिकाणी गठ्ठा पडल्यासारखे का होते आणि त्यांना आग का नाही लागली, हाही प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला आहे. आणि या प्रश्नांचे उत्तर महाराष्ट्राला लागणार आहेत. या सरकारला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे की 6 ऐवजी 5च माणसं कशी झाली, कुठलेही कागदपत्र का जळालेले नव्हते, ते कागदांचा ढिगारा तसाच बाजूला पडलेला कस काय दिसला, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तिसरी महत्वाची गोष्ट, पायलट वारंवार बदलला गेला, हे का घडलं. एका प्रवासासाठी एक व्यक्ती ठरल्यानंतर त्याला बदलून दुसरा, दुसरा बदलून तिसरा, हे सगळे प्रकार का घडले, आणि अजितदादा जर गाडीने जाणार होते तर ऐनवेळी विमानाने, आणि विमानातले पायलट बदलणं, हे सगळं का घडलं, हे महत्वाचे प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले. कुठल्याही एखाद्या माणसाने जर हे प्रश्न उपस्थित केले असते तर गोष्ट वेगळी आहे, परंतु अजितदादांचा खास म्हणून समजले जाणारे अमोल मिटकरी, आणि त्यांना जर हे प्रश्न पडत असतील तर नक्कीच या प्रश्नांमागे काहीतरी गौडबंगाल दडलेला आहे, आणि हे सरकार शोधून काढणार का, हा प्रश्न आता महाराष्ट्र या सरकारला विचारणार आहे. अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण महाराष्ट्राने कामाचा माणूस गमावलाय, आणि या कामाच्या माणसासोबत जर घातपात झाला असेल तर या गलिच्छ आणि नीच राजकारणामागे कोण आहे याचा शोध घेणं सुद्धा तितकंच गरजेचं ठरणार आहे.